2/5, 6/5, 8/5 हे अपूर्णांक दाखवायचे आहेत। या सर्व अपूर्णांकाचे छेद 5 आहे, म्हणून आपण आरंभ बिंदूपासून 5 भाग करणार। 1 2 3 4 5 आणि मग 1 लिहायचा, म्हणजे एका एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके आपण भाग केले। 1 2 3 4 5 हा झाला एक एकक। पुढे 1 2 3 4 5 दुसऱ्या एककाचे पण 5 समान भाग केले। 1 2 3 4 5 तिसऱ्या एककाचे सुद्धा आपण 5 समान भाग केले। या पद्धतीने भाग केल्यानंतर आपल्याला अपूर्णांक लिहायला सोपे जाते। ऋण संख्या दाखवण्यासाठी सुद्धा शून्याच्या डावीकडे आपण छेदा इतके समान भाग करून घ्यायचे। 1 2 3 4 5 ऋण 1 1 2 3 4 5 ऋण 2 1 2 3 4 5 ऋण 3 अशा पद्धतीने छेदा इतके प्रत्येक एककाचे आपण समान भाग करून घेतो। आता आपण त्यावर अपूर्णांक दाखवूया। 2/5 धन 2/5 शून्यापासून आपण प्रत्येक भाग मोजायचा। 1 2 इथं आहे 2/5 म्हणजे या 5 भागांपैकी 2 भाग असा त्याचा अर्थ होतो।